नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाने आता इकडे संगीताला कॉल केलेला असतो आणि ती संगीताशी फोनवरती बोलत असते. संगीताला सांगत असते की अगं आई, हप्ता भरायची तारीख जवळ आलेली आहे ना गं. तेव्हा संगीता म्हणते हो ना गं, हप्त्याची तारीख जवळ आली, आम्ही त्याचीच जुळवाजुळव करतोय, पण काय त्याची बेरीज काही नीट लागत नाही आहे. कला म्हणते की काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. कला आता संगीताला आधार देत असते, तिला सांगत असते की होईल सगळं व्यवस्थित, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. पण कलाला वाटत असतं की आता तिने डिझाईन करत आहे, त्याचे पैसे, त्याचं पेमेंट जे आहे ते घ्यायचं राहिलेलं आहे, ते पेमेंट आलं की सगळं व्यवस्थित होणार आहे, असंच कला संगीताला सांगत असते. परंतु संगीताला इकडे काळजी वाटत असते. आता पुन्हा आणखी काय गोंधळ होणार आहे याचा विचार ती करत असते. परंतु इकडे कला तिची समजूत घालते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाने सानिकाला फोन केलेला असतो आणि ती सानिकाला म्हणते की अगं सानिका, माझं पेमेंट. तेव्हा सानिका म्हणते की मॅडम, मला तुमच्याशी बोलायचंच होतं. अद्वैत साहेबांचा फोन आलेला होता आणि अद्वैत साहेबांनी मला सांगितलेलं होतं की डिझाईन, पण मी त्यांना खोटं बोललेली आहे, कारण मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही डिझाईन पाठवलेल्या होत्या पण त्यात करेक्शन हवं होतं, म्हणून तुम्ही थांबवून घेतलेल्या आहेत. कारण मी त्यांना असं सांगितलं जर तुम्हाला पाठवला तर परत तुम्ही रिजेक्ट करणार, म्हणून श्रेयाने असं सांगितलेलं आहे की त्या डिझाईनमध्ये करेक्शन करून मी पुन्हा पाठवते. अद्वैत साहेब या गोष्टीसाठी तयार झालेले आहेत. तेव्हा कला म्हणते खरंच सानिका, तू मला समजून घेतलंस, खरंच थँक्यू, मी तुला पाठवते डिझाईन. पण ऐक ना, मला एक विचारायचं होतं, मला पेमेंट मिळू शकेल का? तेव्हा सानिका म्हणते की हो, माझंच पेमेंट 3-4 दिवस झालेलं नाही आहे, कारण अद्वैत साहेबांनी अकाउंटंटला सुट्टी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं घडत आहे. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला म्हणत असते की कसं शक्य आहे हे, कारण काहीही झालं तरी माझं पेमेंट व्हायलाच पाहिजे आहे. आणि तेवढ्यात अद्वैत तिथं येतो आणि अद्वैतला धक्का बसतो, कारण अद्वैत तिथं आलेला असतो. तेव्हा अद्वैतला हे बोलणं कानावर पडत असतं आणि अद्वैत म्हणतो की काय चाललंय नक्की हे, मला कळेल का, काय चाललेलं आहे, असं अद्वैत विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे कला शांतच होते, कला काहीच बोलत नाही. तर आता झोपायची तयारी चाललेली असते आणि कला दरवाजा बंद करण्यासाठी जाते. दरवाजा बंद करत असते. अद्वैतचं तिच्यावरती बारीक लक्ष असतं. नक्की कला काय काय करणार आहे या सगळ्या गोष्टींचा अद्वैत विचार करत असतो, तिच्याकडे पाहत असतो. परंतु कला काही दरवाजा बंद करत नाही, पुन्हा माघारी येते, कारण दरवाजाच्या जवळ गेल्यावर तिला शब्द आठवतात, ते म्हणजे सरोजचे. सरोज म्हणत असते की तुला चांगलं माहिती आहे, म्हणून तू अडगळीच्या खोलीपासून अद्वैतच्या रूमपर्यंतचा तुझा प्रवास मी स्वतः पाहिलेला आहे. नक्की तू काय करत असते ना हे मला चांगलं माहिती आहे. घरातल्या माणसांना घोळात घ्यायचं, त्यांच्याशी कशा पद्धतीनं वागायचं हे तुला चांगलं जमतं, असं सरोज तिला म्हणालेली असते. हे तिला आठवतं आणि तिनं माघारी येते. त्यावरती अद्वैत मात्र इतका खुश होतो. अद्वैत म्हणत असतो की म्हणजे आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे, तू ना खरंच तू आगाऊ नाही आहेस, तर तू नाटकी पण आहे. तुझं नवीन नाव ठेवलं पाहिजे, नाटकी, असं अद्वैत तिला म्हणत असतो. तेव्हा कला म्हणते की तू कसं आहे, घर तुझं आहे, रूम तुझी आहे, तू तुझा आहे, त्यामुळं तू काही करू शकतोस रे. तू नाटकी नाव ठेवशील माझं किंवा आणखी काही करू शकशील, तुला कोण अडवणार आहे. अद्वैतला धक्का बसतो की हे असं काय म्हणते, नक्की हिला झालंय काय, कशासाठी हे असं बोलते, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. पण कला म्हणत असते कसं आहे, मी दरवाजा बंद करायला गेले ते बरोबर आहे रे, हे तुला नाटक वाटलं, पण ते का बंद केलं नाही तुला माहीत नाही आहे ना, म्हणून तुला असं वाटतंय. तेव्हा अद्वैत म्हणतो का बंद केला नाही, गेली होतीस ना दरवाजा बंद करायला. कला म्हणते कसं आहे, असे कुणाला गैरसमज व्हायला नको की मी तुला माझ्या जाळ्यात ओढते, त्याचबरोबर मी तुझ्याशी चुकीचं वागते, त्याच्यामुळं मी दरवाजा बंद केलेला नाही, असं जेव्हा अद्वैतला कला सांगते तेव्हा अद्वैतला पण धक्का बसतो. अद्वैत म्हणतो काय, पण असं कोणाला का वाटेल, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. तेव्हा कला म्हणते कसं आहे, तुम्ही कसे आहात माहिती आहे ना तुला, तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पद्धतीनं हवं असतं रे सगळं, पण तुम्ही कोणीच माझा विचार करत नाही की मला काय वाटतं याचा. आणि त्यापेक्षाही मला आता जाणूनच घ्यायचं नाही आहे की तुम्हाला कोणाला काय वाटतं, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला सगळ्यांना उत्तरं द्यायला मी बांधेल नाही आहे, आणि मला ती द्यायची गरज पण नाही. तुम्ही जे गैरसमज करून घेता त्याची उत्तरं तुम्ही शोधा, मला तुम्हाला कोणालाही उत्तरं द्यायचे नाहीत आणि तुमच्या मनातले गैरसमज सोडवत बसायचं नाही.
असं कला जेव्हा अद्वैतला सांगते तेव्हा अद्वैतला कळतच नाही आहे ही नक्की असं काय बोलते आणि कला झोपायलाही निघून जाते. त्यावेळेस अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अंथरुणात ती झोपलेलीही असते. अद्वैत विचार करू लागतो की असं नक्की काय घडलेलं आहे की ही इतकी हायपर झालेली आहे आणि तुम्ही असं का बोलत होती? रूममध्ये तर मी एकटाच होतो ना. हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं सोहमची खूपच चिडचिड झालेली असते. सोहम फोनवरती बोलत असतो आणि तो भयानक चिडलेला असतो आणि त्याला काही कारणही नसतं. त्यावेळेस रजनी तिथंच असते. रजनीच्या कानावरती सोहमचा आवाज पडतो आणि रजनी म्हणते की काय झालं याला नक्की, याचं काय बी नसलंय. तेव्हा ती सोहमला म्हणते, सोहम तुला काय हवं आहे का? नाही, मी तुझ्या बाबांसाठी हळदीचं दूध बनवते, तुझ्यासाठी पण बनवू का? असं म्हणता क्षणी सोहम चिडतो आणि म्हणतो नको आहे मला काय, असं म्हणत ओरडतच तिथून निघून जातो. इकडे अद्वैतला विचार पडलेला असतो की नक्की हिचं काय बी नसले, ही खरे आज अशी का वागतेय? मी तिला असंही म्हणलं की तुझं नाव बदलतो, तुझं नाव नाटकी ठेवतो, आगाऊ नको ठेवायला, पण ही हिच्याच नादात आहे. नक्की हिचा प्रॉब्लेम काय आहे? ही असं का वागते? हा प्रश्न इकडे अद्वैतला पडलेला असतो. तर इकडे रजनी पण विचार करत बसलेली असते. आजकाल सोहमचं काय बी नसले, सोहम असा का वागतो? याच्या आधी कधीच तो असा ओरडायचा नाही, वसकायचा नाही, मग अचानक असं काय झालंय? तेवढ्यात सोहम तिथे येतो. इकडे रजनी म्हणालेलीच असते थोडा शांत झाला की नंतर मी त्याशी बोलेल. सोहम येतो आणि रडायलाच लागतो. आई मला माफ कर, माझ्याकडून चुकलं, माझ्याकडून अशी चूक व्हायला नको होती. खरंच मी सांगतोय तुला, माझ्याकडून चुकून असं झालेलं आहे. मला कळतच नाही आहे मी कारण नसताना तुझ्यावरती का चिडलो? हा प्रश्न सोहमला पडलेला असतो आणि सोहम बिचारा रडत असतो. तेव्हा रजनी म्हणते काय झालं आहे तुला, काही टेन्शन आहे का? बरं ठीक आहे, आत्ता नसेल ना सांगायचं, नको सांगू. आणि मी कशाला रागू तुझ्यावरती? सोहमला वाटत असतं की आपण कारण नसताना आईवरती एवढं चिडलो, पण ती एका शब्दानेही रागवली नाही किंवा काही म्हणाली नाही, तिनं कोणत्याही गोष्टीचा बाऊ केला नाही. या गोष्टीमुळं सोहमला खूपच छान वाटत असतं. सोहम म्हणत असतो की आई खरंच मला माफ कर. आणि तो इकडे रजनीच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असतो. त्याला वाईट वाटलेलं असतं की आपण या पद्धतीने आपल्या आईशी वागतोय, चुकीचं आहे ते. तिने मला समजून घेते म्हणून मी तिच्याशी प्रत्येक वेळेस असं नाही वागलं पाहिजे, असं सोहमला वाटत असतं. मग सोहमला रजनी त्याच्या वेगवेगळ्या मित्रांबद्दल विचारू लागते आणि म्हणत असते की त्याचं काय झालेलं आहे, तुझी ती मैत्रीण आहे त्यांचं काय झालेलं आहे? तेव्हा सोहम म्हणतो की आई सगळ्यांचं व्यवस्थित आहे, काळजी नको करूस तू. आणि मग रजनी पण हसत असते. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतच्या डोक्यात एकच सुरू असतं की काल मी त्यांच्या घरी गेलो, पण तिथं पण ती काम करत नव्हती आणि आता मला तिला रंग्यात पकडायचं आहे. आज जर तिच्याकडून डिझाईन नाही आल्या तर माझी खात्रीच पटणार आहे की डिझायनर ही खरेच आहे, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतचे नखरे काही केल्या थांबत नसतात आणि अद्वैत तिला म्हणत असतो की आता कळणारच आहे. आणि मग तो सानिकाला कॉल करतो. सानिकाला कॉल करून तो सानिकाला विचारू लागतो की तुझी जी मैत्रीण आहे तिने डिझाईन्स पाठवलेले आहेत का? नाही, मला तिच्याकडून डिझाईन्स हवे आहेत, असं अद्वैत म्हणत असतो. तेव्हा सानिका म्हणते की सर तिच्या डिझाईन्स येणार आहेत, तिने पाठवल्या होत्या पण तिला नंतर करेक्शन आठवले म्हणून तिने पुन्हा त्या डिझाईन करेक्ट करून पाठवते असं सांगितलेलं आहे. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, काल खरेने डिझाईन बनवल्याही नव्हत्या, आता बघूया माझ्या वेळेमध्ये जर डिझाईन आल्या नाहीत तर लक्षात येणार आहे. आणि इकडे सानिका अद्वैतला सांगत असते की हो सर नक्की पाठवेल तिच्याकडून आल्या की डिझाईन मी तुम्हाला, तुम्ही ऑफिसमध्ये आलात की मी तुम्हाला देते, असं सानिका सांगते. खरं तर सानिका हे सगळं घाबरत बोलत असते कारण तिला हे सत्य अद्वैतच्या समोर येऊ द्यायचं नसतं, हे सानिकाचं चाललेलं असतं. अद्वैत मात्र विचार करू लागतो की नक्की काय चाललंय. नाही, खरेने काल डिझाईन बनवल्या नाहीत, मग आज डिझाईन कशा आल्या? खरं तर त्या डिझाईन यायलाच नको होत्या ना. जर खरेने बनवल्याच नव्हत्या तर मग कशा आल्या डिझाईन? हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. तेवढ्यात अंजू तिथं आलेले असते. अद्वैत साहेब सगळेजण खाली नाश्त्यासाठी तुमची वाट बघत आहेत, तुम्ही चला, तुम्हीच राहिलेले आहात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो चालेल, तू जा पुढे, मी आलो, असं अद्वैत सांगतो. त्यानंतर आता सगळेजण नाश्त्यासाठी जात असतात आणि इकडे मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कला मात्र सगळ्यांना नाश्ता वाढत असते, परंतु अद्वैतला मात्र ती नाश्ता देतच नसते. ती मात्र शांतच असते आणि सगळ्यांना ब्रेकफास्ट वाढत ती पुढं जाते. त्याचवेळी तिथे अद्वैत आलेला असतो. तो आबांच्या शेजारी त्याची जी चेअर असते तिथं बसतो, पण कलाने मात्र अद्वैतच्या प्लेटमध्ये ब्रेकफास्ट वाढलेला नसतो आणि आबा सर्वजण पाहत असतात.
सरोज पण तिथेच असते, परंतु कलाला हे मुद्दामच करायचं असतं. तिला काही करून अद्वैतला हे दाखवून द्यायचं असतं की मी तुझी कामं करायला बांधील नाही. अद्वैतपेक्षाही तिला ही गोष्ट मात्र सरोजला दाखवून द्यायची असते की तुमच्या मुलापासून मी डिस्टन्स ठेवत आहे, पण तुमचा मुलगाच माझ्याजवळ येत आहे, त्यामुळं चूक कोणाची आहे ते तुम्ही बघा, असं सरोजला दाखवून द्यायचं असतं. हे सगळं कलाचं सुरू असतं. कला सगळ्यांना ब्रेकफास्ट देते, पण मला का ब्रेकफास्ट देत नाही म्हणून अद्वैत तिथे आरडाओरडा करत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की मला का ब्रेकफास्ट वाढलेला नाही. त्यावेळेस कला म्हणत असते की अंजू वाढेल तुला ब्रेकफास्ट, असं कलाने सांगितल्यानंतर अद्वैत म्हणतो का तू का नाही वाढणार मला ब्रेकफास्ट, मला तुझ्याच हातून हवा आहे, रोज तूच वाढत असते ना. तेव्हा अंजू म्हणते की अद्वैत साहेबांचा, अंजूला कला सांगते की अद्वैत साहेबांचा ब्रेकफास्ट आहे ना तो घेऊन ये. अंजूने आता अद्वैतसाठी ओट्स बनवलेले असतात. इकडे अद्वैत म्हणत असतो एकतर या आगाऊमुळे मी इकडे ओट्स वगैरे खाणं बंद केलेलं आहे, पोहे, उपमा, थालपीठ या गोष्टी खात आहे, आणि आज हिला मला ब्रेकफास्टच वाढायचा नाही आहे. नक्की झालं आहे काय. नाही, काहीही झालं तरी मी ब्रेकफास्ट घेतल्याशिवाय शांत राहणार नाही, आणि तोही खरेच्याच हातून घेणार आहे. म्हणून अद्वैतचा हट्ट चाललेला असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, तू सगळ्यांना वाढते, मग मला का वाढत नाही आहे. तेव्हा तिथं असलेल्या सगळ्यांच्या लक्षात येतं नक्कीच काहीतरी गोंधळ आहे की कला अद्वैतलाच ब्रेकफास्ट देत नाही. तेव्हा नैना म्हणते काय दुसरी गोष्ट आहे, अटेन्शन मिळवायचं असतं हिला, दुसरं काही नाही आहे, हिच्या डोक्यात दुसरं काही येतच नाही, असं नैनाचं म्हणणं असतं. आणि नैना मात्र तेच पुढं तिथं आणत असते. आणि त्याचबरोबर इकडे सरोज म्हणत असते की आता ही पोरगी मुद्दाम असं करत आहे, आणि इकडे अद्वैत हट्टला पेटलेला असतो की जोपर्यंत खरे मला ब्रेकफास्ट वाढणार नाही तोपर्यंत मी ब्रेकफास्ट करणार नाही. मला भूक तर लागलेली आहे, पण जोपर्यंत आता हिने ब्रेकफास्ट मला देत नाही तोपर्यंत मी खाणारही नाही, असं इकडे अद्वैत म्हणत असतो. तेव्हा कला म्हणते की तुला काय फरक पडतो रे, कोणी का ब्रेकफास्ट वाढेना, तुझ्या प्लेटमध्ये खायला असलं आणि तुला भूक लागलेली आहे त्यामुळं तू ते खाल्लं पाहिजे. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी जोपर्यंत तू मला ब्रेकफास्ट देत नाही तोपर्यंत मी खाणार नाही. अद्वैतचा हट्ट मात्र कायम असतो. आणि इकडे आबा म्हणतात की कला आत्ता अद्वैतचं बरोबर आहे, तू रोज त्याला ब्रेकफास्ट वाढत असते, रोजचं पण जाऊ दे, आत्ता तू त्याला ब्रेकफास्ट वाढत का नाही आहेस, कारण आम्हाला सगळ्यांना प्लेट्स वाढलेल्या आहेत, मग अद्वैतलाच का नाही वाढत तू, असं या डायनिंग टेबलवरती चुकीचं चालणार नाही, असं आबा बोलत असतात. तोपर्यंत इकडे कला श्रीकांतला ब्रेकफास्ट द्यायला गेलेली असते. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. इकडे सरोज म्हणत असते काय फरक पडतो रे तुला, अंजू देते ना ब्रेकफास्ट, मग घे ना. त्यावेळेस सरोज अद्वैतला ओरडते. अद्वैत म्हणतो नाही, मला भूक तर लागलेली आहे, पण जोपर्यंत खरे मला ब्रेकफास्ट देणार नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. अद्वैतचा हट्ट कायम असतो. इकडे संगीता आणि दिनकर दोघंही पैशांची जुळवाजुळव करत असतात. संगीता म्हणत असते लागतोय का हो हिशोब, जुळते का बेरीज. त्यावेळेस इकडे दिनकर म्हणत असतो की हो बघतोय मी जुळवाजुळव होते का, पण अगं काही नाही, थोडंसं कमीच पडतंय, मला कळतच नाही आहे काय करायचं. संगीता म्हणते अहो माझ्याकडे सगळी मोडतोड जी होती ती मी सगळी दिलेली आहे. तेव्हा दिनकर म्हणतो हो तुझ्याकडची मोडतोड सगळी तू दिलेली आहे, परंतु अजूनही कमी पडत आहेत ना. त्यावेळेस संगीता म्हणते मी काजूला मागू का हो, म्हणजे आता तिने पण काम सुरू केलं आहे ना, तिच्याकडे मिळतील पैसे. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं आपली मुलगी काम करते म्हणून आपण काय तिच्याकडे पैसे मागायचे, नाही नाही ते कसं वाटतं तुला सांग बरं, त्यात पण तिची पहिली कमाई आहे ती, असं दिनकर संगीताला सांगत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला काही केल्या अद्वैतला ब्रेकफास्ट देत नसते. कला म्हणत असते की अद्वैत काही फरक पडत नाही आहे, आणि अंजू तो जो बाउल आहे तो अद्वैतच्या प्लेटमध्ये ठेव. अद्वैत म्हणतो की अंजू ते उठ चल, मी ते खाणार नाही, तू दिलं तर मी खाणार नाही, मला काही करून खरेनेच ब्रेकफास्ट वाढला पाहिजे असा अद्वैतचा हट्ट असतो. आणि कला मात्र इकडं त्याच्यापेक्षा जास्त हट्टाला भेटलेली असते की नाही, मी तुला ब्रेकफास्ट देणारच नाही, काहीही झालं तरी तुला इकडे अंजूने जो ब्रेकफास्ट दिलेला आहे तोच खावा लागणार आहे, असं कला ठणकावून सांगत असते. परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. तेव्हा कला सरोजच्या जवळ जाते. इकडे नैनाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू असतात. नैना म्हणत असते की काही नाही आहे, हिला फक्त सगळ्यांच्या समोर अटेन्शन पाहिजे आहे म्हणून हिची ही नाटकं चाललेली आहेत, असं नैनाच्या डोक्यात असतं. कला म्हणत असते की अद्वैत बाद झाला तुझं, तू आत्ताच्या आत्ता तो चांदेकर तो ब्रेकफास्ट दिलेला आहे ना अंजूने, तो खाऊन घे. पण चांदेकर मात्र ऐकल ते नवल ना, चांदेकरला ऐकूनच घ्यायचं नसतं. चांदेकर म्हणत असतो की नाही,
मी बाहेरही काही खाणार नाही, तू जर मला ब्रेकफास्ट वाढला नाही तर बघ, असं अद्वैत तिला सांगत असतो. कला मात्र पुन्हा ती पण ऐकायला तयार नसते. कलाची समजूत अद्वैत घालत तर असतो, परंतु अद्वैतचं कला काहीच ऐकत नसते. शेवटी आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव सुनबाई, तुझं चुकतंय. आणि कला मात्र इकडे सरोजच्या जवळ येते आणि सरोजला म्हणत असते, तिच्या अगदी हाताला धक्का देते आणि तिला म्हणते, बघितलं ना, तुमच्या मुलापासून मी लांब राहण्याचा प्रयत्न करते, पण तुमचा मुलगाच ऐकत नाही. आता मी काय करणार आहे या सगळ्याला? नाही, मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. जर तो हट्टाला पेटलेला असेल तर माझं काय चुकतंय ते सांगा. मी काही झालं तरी मी ऐकून घेणार नाही. या सगळ्या गोष्टी कला बोलून दाखवत असते. सरोज मात्र पाहतच राहते. सरोजलाही धक्का बसलेला असतो. सरोज म्हणत असते की अद्वैतचा हा हट्ट चुकीचा आहे आणि ती म्हणत असते की तुझ्या ताटात ब्रेकफास्ट आहे ना, तो कोणी वाढलाय हा मॅटर करणं महत्त्वाचंच नाही, तू तो खाल्लाच पाहिजे. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, काही झालं तरी मी खाणार नाही. या गोष्टीवर अद्वैत ठाम असतो आणि इकडे कलाने सरोजला सांगितलेलं असतं, तिला दाखवून दिलेलं असतं की तुमचा मुलगा माझ्या जवळपास येत आहे, मी त्याच्याजवळ जात नाही, त्यामुळं तुम्ही विचार करा काय करायचं आहे ते. आणि इकडे कलाने अद्वैतच्या सर्वांच्या समोर सरोजला तिची लायकी दाखवलेली असते. तेव्हा आबा म्हणत असतात की अगं सुनबाई, तू अद्वैतला ब्रेकफास्ट दे. आता तुझं चुकतंय, मी तुला सांगतोय. प्रत्येक वेळेस मी तुझी बाजू घेत असतो, पण नाही, आज तुझं चुकलेलं आहे आणि काही झालं तरी तू अद्वैतशी असं वागू शकत नाही. त्याला तू ब्रेकफास्ट दिलाच पाहिजे, कारण तो पण या घरातला सदस्य आहे. रोज तू त्याची कामं करत असते. तेव्हा इकडे संगीता काजलला उठवायला आलेली असते, कारण काजल अजून उठलेली नसते. आज तिला कामावर जायचं नाही आहे का, असं संगीताचं म्हणणं असतं आणि ती काजलला उठवण्याचा प्रयत्न करत असते. तर काजलला खूपच ताप आलेला असतो आणि काजलच्या डोक्यावर हात ठेवते आणि काजलला म्हणते की ठीक आहे, तू झोप, आपण बघूया काय करायचं आहे ते. आणि मग काजलला तसं झोपायला सांगत असते, पण काजल म्हणत असते की नाही आई, मला गेलं पाहिजे, कारण काहीही झालं तरी मला लवकरात लवकर गेलं पाहिजे. अगं मला कामावर जायचं आहे ना. आबांनी ओरडल्यामुळं कला आता अद्वैतच्या जवळ येते आणि त्याच्या प्लेटमध्ये ती ब्रेकफास्ट वाढू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो यस, अद्वैतच्या अगदी मनाप्रमाणे घडलेलं असतं. त्याला कलानेच ब्रेकफास्ट पाडला पाहिजे असा त्याचा हट्ट असतो आणि कला येते आणि फायनली अद्वैतच्या प्लेटमध्ये ती पोहे वाढते. अद्वैत म्हणतो की झालं मनासारखं, कारण अद्वैतला काही करून ही गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे हवी असते. कारण अद्वैतचं असं म्हणणं असतं की का तू मलाच का वाढत नाही. आणि शेवटी अद्वैतने कलाकडून ब्रेकफास्ट वाढून घेतलेला असतो, परंतु इकडे कलाच्या डोक्यात आता विचार चालू होतात. कला म्हणते जे काय घडलेलं आहे त्यावरून अजून मला किती काय काय ऐकावं लागणार आहे ना देव जाणे, कारण हा अद्वैत चुकीचं वागतो आणि या सगळ्याची शिक्षा बोलणं मला खावं लागतं, असं कला म्हणत असते. काहीही झालं तरी आता कला पण हट्टाला पेटलेली असते. अद्वैतचं पण हे सुरू असतं. कलाला पण भीती वाटत असते, कारण आता आपण जे काही केलेलं आहे. सरोज मनातल्या मनात म्हणत असते की बरोबर आहे, हिला चांगलं कळतं की बात कसं वागायचं आणि बाहेर कसं वागायचं. आता बाहेर सगळ्यांच्या समोर यांची सहानुभूती मिळवण्यासाठी हिने मुद्दाम राडा केलेला आहे. ही गोष्ट इकडे सरोजच्या लक्षात येते. अद्वैत मात्र आनंदाने नाश्ता करत असतो. त्याचा जो हट्ट असतो तो पूर्ण झालेला असतो आणि अद्वैतला नाश्ता वाढल्यानंतर सरोज मात्र कलाकडे रागानेच पाहत असते. कलाला याच गोष्टीची भीती असते आणि अद्वैत म्हणत असतो की आपा प्रत्येक वेळेस असंच करत असते. आज तुम्ही बोललात ना ते बरोबर आहे, माझं काही चुकलेलं नव्हतं, मग मी का शिक्षा भोगायची आहे, असं अद्वैत म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा म्हणतात की हे बघ, आज मी तुझी बाजू घेतलेली आहे म्हणून असं नाही की तू बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे की तू आत्ता जे काही केलेलं आहे किंवा तुमच्या दोघांची जी भांडणं आहेत ती बेडरूमच्या बाहेर येता कामा नयेत. इथे सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर आहेत आणि तुमच्या दोघांच्या भांडणाने गोंधळ झालेला आहे. सुनबाई, तू पण एक लक्षात ठेव, काही झालेलं असेल तरी तुमच्या बेडरूमच्या बाहेर तुमची भांडणं येता कामा नयेत, असं ठणकावून आबा सांगत असतात. सरोजला मात्र राग आलेला असतो. कलाच्या वागण्याचा तिला काही पटलेलं नसतं. तिचं असं म्हणणं असतं की हिने हे मुद्दाम केलेलं आहे, हिला सगळ्यांच्या समोर सहानुभूती मिळवायची होती. कला मात्र बिचारी कसंही वागलं तरी प्रत्येक वेळेस अडचणीत येत असते आणि तिला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागत असतं. परंतु कला आता शांतच राहते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की संगीताने कलाला फोन केलेला आहे. संगीताला कला म्हणते की अगं आई, हप्ता भरायची तारीख जवळ आलेली आहे ना,
तेव्हा संगीता म्हणते हो ना. मग कला विचारते पैशांचं काय केलेलं आहे. तेव्हा संगीता म्हणते हो केलेली आहे जुळवाजुळव, पण अजून पण कमीच पडतं आहे, कळत नाही आहे काय करायचं. कला म्हणते काळजी करू नको, मी पाहते काय करायचं आहे ते. असं म्हणत कला संगीताला सांगते की मी बघते कसं मॅनेज करायचं आहे ते. असं म्हणत संगीताचा फोन ठेवते. त्यानंतर कला सानिकाला फोन करते. सानिका सांगते मॅडम तुम्ही डिझाईन पाठवलेलं नाही आहेत, पण मी अद्वैत सरांना सांगितले तुमच्या डिझाईन आलेल्या आहेत म्हणून अद्वैत सर थांबलेले आहेत. तेव्हा कला म्हणते पण सानिका मला एक विचारायचं होतं, माझ्या डिझाईनचे पैसे मिळतील का गं. तेव्हा सानिका म्हणते की अद्वैत साहेबांनी अकाउंटंटला 4 दिवसाची सुट्टी दिलेली आहे म्हणून माझंच पेमेंट रखडलेलं आहे आणि मला काही करून आत्ता मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही की मी तुम्हाला कधीपर्यंत पेमेंट देईल, कारण जो अकाउंटंट आहे तो 4 दिवस येणार नाही. कलाला इकडे काळजी वाटू लागते, कारण बँकेची तारीख तर उद्याचीच आहे. आता हप्ता कसा भरायचा हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तिचं आणि सानिकाचं बोलणं फोनवरती चालू असतं. आणि तेवढ्यात अद्वैत येऊन समोर उभा राहतो आणि कलाला म्हणतो काय चाललं तुझं. तेव्हा कला म्हणते कुठं काय, आणि अद्वैत कलाकडे पाहतच राहतो. कलाला तो रंगेहात पकडणार असतो, कारण कलाच डिझाईन करते ह्याची त्याला खात्री पटलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.